नमस्कार, वंदना माळवदे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मुलींनो. आता रेसिपी टाकते. मिरची भरली मिरची, ही मिरची घेतली पाव किलो. आता ह्याना मध्ये धुवून पुसून घेतले. आता ह्याना अशा मध्ये कट मारायचं, त्यांना अशी कापून घ्यायची. मध्ये शेंगदाणे, जिरे, तीळ, लसूण, खोबरं. हे आता आहे ना, आपण खोबरं आणि तीळ थोडीशी भाजून घेऊ आणि शेंगदाणे भाजलेलेच आहे. आता हे थोडंसंच भाजायचं, खूप नाही भाजायचं असं. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात आपण दळून घेऊ. जाडसर दळायचं, खूप बारीक नाही दळायचं. आणि असं जाडसर दळून घेतलं. आता आपण हे ना, आता हे काढून घेऊ. थोडंसं गरम करून तेल घेऊ आपण. आणि आता हे मसाले आपण याच्यासाठी धना पावडर, लाल तिखट घेतलं, हळद, धना पावडर, मीठ चवीनुसार. आता हे सगळं याच्यात टाकून देऊ आपण. आणि याच्यावर आपण हे कडतं तेल ठेवलेलं आहे ना, याच्यात तापत ठेवलेलं आहे ना आपण तेल, ते घेऊ आता थोडंसं चमच्याने काढून. म्हणजे थोडंसं कडतं तेलात चटणी छान होती ना, लगेच कालवून घ्यायचं. म्हणजे कच्चं तेल वगैरे नाही राहत. आता हे भरून घ्यायचं. आता ही मिरची आहे ना, आपण चांगल्या व्यवस्थित भरून घेऊ. या मिरच्या सगळ्या आता भरून घेतल्या. आता ह्या तेलामध्ये अशा ठेवायच्या. हा उरलेला मसाला टाकून द्यायचा वरती. वाफत ठेवून द्यायचं, असं छान होतं वाफवून. हे बघ, असे थोडे हलवून पाहिजे असं 2-3 वेळेस. असे चांगल्या परतू द्यायच्या बारीक गॅसवर. एकदम छान अशा होता बघ, एकदम भाजू द्यायचे छान. नुसतं तळून घ्यायच्या. थोडंसं लिंबू पिळायचं नंतर. आता म्हणजे थोडंसं वापरून. मुलींनो बघा किती छान झाली मिरची. रेसिपी तुम्ही माझी करून बघा, भरली मिरची. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब पण करा. बघा किती छान आहे. आणि माझी रेसिपी नक्की करून बघा. वरणावर तोंडी लावायला आणि याच्यावर कढीबरोबर किंवा प्रवासात पण न्यायला छान लागते. चव येते तोंडाला, एकदम छान.